औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट आदित्य ठाकरेंचा पाया पडण्याचा प्रयत्न केला। मात्र आदित्य ठाकरेंनी वेळीच पाय आवरून घेतल्यानं हे टळलं। मात्र उपस्थितांमध्ये याची चांगली चर्चा झडली। ठाकरे घराण्याच्या तिसऱ्या पिढीलाही खैरेंसारख्या जुन्या शिवसैनिकांना आणि 3 टर्म खासदारकी भूषवलेल्या ज्येष्ठांना पाया पडणं कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित होतोय। या संदर्भात खासदार चंद्रकांत खैरेंशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। आदित्य ठाकरेंना पाया पडण्याच्या फोटोवरनं चंद्रकांत खैरे वादात सापडलेले आहेत। आपल्याबरोबर खैरे सर आहेत। खैरे सर, सांगू शकाल, खरं तर बाळासाहेबांना कधी हे पसंत पडलेलं नाही की कोणाचे पाया पडाव्यात। शिवसेना प्रमुखांचे आम्ही पदस्पर्श रोज करायचो, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी धडपड करायचो। व्यासपीठावर जाऊन लोटांगण घालून का होत नाही, आम्ही दर्शन केलेलं, सगळं केलं, पण ते हे होतं। आज शिवसेना प्रमुखांच्या जागी कोण उद्धवजी आहे। उद्धवजींच्या ठीक आहे, उद्धवजींच्या मी त्या ठिकाणी पदस्पर्श करून नेता आहे, सगळ्यात मोठे नेते आहेत ते। आज कधी कोणी असलं तर मोठे नेतेच आहे। आज माझ्या जिल्ह्यामध्ये माझे सगळे कार्यकर्ते माझ्या पदस्पर्श करतात, मी त्यांच्या मग पाया पडतो, ही परंपरा आहे। जर समजा एखादा कार्यकर्ता आला, एखादा महिला कार्यकर्ता आला, की एखादा छोटा मुलगा आला, तो माझ्या पाया पडला, तर मी त्याच्याच पाया पडतो म्हणून। ही प्रथा हिंदू शास्त्रातली आहे आणि उगाच त्याच्यावर बवाल करून काही अर्थ नाही आहे। आदित्य ठाकरेंनी स्वतः सांगितलेलं आहे की खैरेसाहेब माझ्या पाया पडले नाही, उलटा शेकहँड केलं आणि आमचे भैयूजी महाराज जे गुरुवर्य आहेत त्यांच्या ते पाया पडले। तर हे होते खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे की मी कोणत्याही आदित्य ठाकरेंच्या पाया पडलेल्या नाहीत आणि हा मीडियानेच खरं तर अकारण वाद सुरू केलेला आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सर, रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। झी 24 तास, एक पाऊल पुढे।